आज सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खास करून ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुनावणी होणार आहे। ही गेल्या वेळी ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सक्त बजावलं होतं त्यानंतर आजही त्यांनीच निश्चित केलेली तारीख आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील लढाई ते सुप्रीम कोर्टात लढत आहे। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, ज्या पद्धतीनं आज संकेत मिळत आहे की काही निवडणुका रद्द करण्याची शक्यता आहे, तुमची काय माहिती आहे? नाही, बेसिकली आज सुनावणी आहे आणि सुनावणीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर गेल्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही। आपण गेल्या बाईटमध्ये असं सांगितलं होतं की 10 जिल्हा परिषदा अफेक्ट होऊ शकतात, पण तो आकडा त्यापेक्षाही जास्त आहे। नगरपंचायती आणि नगरपालिकांचा आकडाही जास्त आहे। महानगरपालिका साधारणतः 2 याच्यामध्ये अफेक्ट होतात। तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर सगळ्या नगरपालिका आणि महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदा, पंचायत समित्या याच्यामध्ये अफेक्ट होत असतील तर या सगळ्या आरक्षणाची प्रक्रिया आता पुन्हा आपल्याला नव्याने करावं लागेल। त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जो काही झालेला आहे, जाहीर झालेला आहे किंवा जो होणार आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होऊ शकतो। नाही, पण साधारणतः जर बघितलं जी नगरपालिका आणि नगरपंचायत आहे त्याच्यामध्ये अनेक नगरपालिका पंचायतमध्ये 90% आरक्षण आहे। हे तर थेट जो आदेश दिला सुप्रीम कोर्टाने त्याची अवहेलना आहे। बरोबर आहे। के कृष्णमूर्ती नावाचं एक घटनापीठाचं जजमेंट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की एससी आणि एसटी जे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे ते सोडून इतर रिझर्वेशन जे आहे तर ते 50% मर्यादा त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये घालून दिलेली आहे। म्हणजे थोडक्यात एससी, एसटी आणि इतर जे काही आरक्षण आहे ते 50% वर जाता कामा नये। आता जर हे आरक्षण 50% वर गेलं तर मग सरळ सरळ घटनापीठाने जे जजमेंट दिलेलं आहे त्याचा तिथे भंग होतो। त्यानंतर विकास किशनराव गवळी या 3 सदस्यीय खंडपीठाने जे जजमेंट दिलेलं आहे घटनापीठाने आपल्या फुल बेंचनी, त्याचा सुद्धा इथं भंग होतो। त्यामुळे जर हे 90% वगैरे जर गेलं असेल तर ते मुळातच चुकीचं आहे। फक्त ते एससी एसटीचं जे काही रिझर्वेशन आहे ते त्यालाच फक्त आपल्याला एक्सेप्शन आहे, बाकी रिझर्वेशन जाऊ शकत नाही। ही आजच्या तारखेची तरी कायदा आहे। जोपर्यंत तो निकाल त्याचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुकांमध्ये आरक्षण देणं शक्य होणार नाही। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला आपलं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची आजपर्यंत मुदत होती। काय वाटतं त्यांनी कशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र दाखल केलं, तुमच्याकडे आलं का ते? नाही, मुळामध्ये त्यांनी काही प्रतिज्ञापत्र अजून दाखल केलेलं नाहीये आणि ते कुठलंही अजून त्याची काही माहिती आलेली नाहीये। कारण 17 तारखेला पहिल्यांदा ते हजर झाले आणि आज 19 तारीख दुसरीच तारीख आहे। त्यांनी आपण पाहिलं असेल की सिनियर ॲडव्होकेट महान्यायवादी जे तुषार मेहता साहेब आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला शुक्रवारपर्यंत वेळ वगैरे लागेल या प्रकरणामध्ये, पण मग याचिकाकर्त्यांनी असं सांगितलं की नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे तातडीने हे प्रकरण आज ठेवलंय। आता आज राज्य सरकार काय बाजू मांडते किंवा राज्य निवडणूक आयोग काय बाजू मांडतं यावर सगळी पुढची दिशा ठरेल। कारण असं आहे की 6 मे 2025चा जो आदेश आहे त्याच्या आता इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे। इंटरप्रिटेशन आता करेल कोर्ट, निश्चितपणे करेल। सुनावणी साधारणतः 11:30 पावणे 12 पर्यंत होण्याची शक्यता आहे। धन्यवाद। हे होते देवदत्त पालोदकर। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं 12:30 पर्यंत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं भवितव्य निश्चित होणार आहे।